नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पीव्हीसी पाईप मिळवण्याकरिता जे अनुदान मिळणार आहे त्यासाठी फॉर्म कशा प्रकारे भरायचा, अनुदान किती मिळणार आहे, किती टक्के अनुदान मिळणार आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात आधी गुगलवर महाडीबीटी तुम्हाला टाईप करायचं आहे. मित्रांनो, टाईप केल्याच्या नंतर जी 1 नंबरला वेबसाईट असेल फार्मर स्कीम महाडीबीटी, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर एक असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. हे महत्वाच्या सूचना तुम्हाला कॅन्सल करून टाकायच्या आहेत. ओकेवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक दुसरा इंटरफेस त्या ठिकाणी दिसून येईल. तुम्हाला त्या ठिकाणी फार्मर आयडी टाईप करायचा आहे, टाकायचा आहे, ज्याचं तुम्हाला यंत्रासाठी फॉर्म भरायचा आहे ज्या फार्मरचा. तर फार्मर आयडी आपण त्या ठिकाणी टाकून घेत आहोत. त्यानंतर ओटीपी पाठवावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल. ओटीपी यायला कधी कधी वेळ देखील लागते. मित्रांनो, ओटीपी आल्याच्या नंतर तुम्हाला तो ओटीपी त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. ओटीपी त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. मित्रांनो, एखाद्या वेळी ओटीपी यायला उशीर देखील लागतो. ओटीपी टाकल्याच्या नंतर ओटीपी तपासा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्ही लॉग इन व्हाल. मित्रांनो, लॉग इन झाल्याच्या नंतर सर्वात आधी तुम्हाला प्रोफाईलची संपूर्ण माहिती भरून टाकायची आहे. मी या ठिकाणी भरलेली आहे, परंतु तुम्ही ती पहिले माहिती भरायची आहे. मित्रांनो, त्यामध्ये वैयक्तिक माहिती असणार आहे. आधार क्रमांक, फार्मर आयडी, मोबाईल नंबर, शेतकऱ्याचे नाव अशीच माहिती असणार आहे. मित्रांनो, जन्मतारीख असो, शेतकऱ्याचे नाव असो, मोबाईल क्रमांक असो, जन्मतारीख, वय, लिंग अशा प्रकारची वैयक्तिक माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर खाली स्कोर करून राहण्याचा पत्ता म्हणजे शेतकऱ्याचा पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट स्टेप घ्यायची आहे. उजव्या साईडला खाली कोपऱ्यामध्ये तुम्ही क्लिक करून तुमची जात आणि अपंगत्वाचा प्रकार त्या ठिकाणी टाकू शकता. SC ST साठी जात त्या ठिकाणी टाकायची आहे. मित्रांनो, परंतु अदरवाल्यांसाठी त्या ठिकाणी जात टाकण्याची आवश्यकता नाही. SC ST असतील तर जात टाकून त्यांनी कागदपत्र देखील त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्या ठिकाणी जर SC ST नसतील तर त्यांनी अदरमध्ये घेऊन काही देखील अपलोड करायची आवश्यकता नाही. खाली पर्सनल डिसेबिलिटी स्टेटस टाकून ओके केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल 100% ही भरल्या जाईल. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला घटकांसाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल. त्यामध्ये तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या ऑप्शन समोरील बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा मित्रांनो, सिंचन साधने व सुविधा या समोरील बाबी निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा तालुका येऊन जाईल. तुम्हाला गाव निवडायचं आहे. तुमचं जे शिवार आहे शेताचं ते शिवार त्या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. जे काही तुमचं असेल ते शिवार त्या ठिकाणी निवडायचं आहे. ते निवडल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा जो फॉर्म आयडी आहे ते त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर मुख्य घटकामध्ये तुम्हाला निवड करायची आहे सिंचन साधने आणि सुविधा. ते निवड केल्याच्या नंतर त्या पुढील याच्यामध्ये तुम्हाला पाईप हे ऑप्शन निवडायचं आहे. पाईप ऑप्शन निवडल्याच्या नंतर सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच गट क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला निवड करायची आहे. उपघटक मध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. उपघटक मध्ये तुम्हाला PVC पाईप हे ऑप्शन निवडायचं आहे. मित्रांनो, जे 3 नंबरला आहे. आपल्याला PVC पाईप बद्दल फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे आपण PVC पाईपच या ठिकाणी निवडणार आहोत. 3 नंबरला त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे PVC पाईपचं, ते PVC पाईप तुम्ही निवडायचं आहे. PVC पाईप निवडल्याच्या नंतर मित्रांनो त्या ठिकाणी PVC पाईपची लांबी तुम्हाला मीटरमध्ये द्यायची आहे. 428 मीटरपेक्षा जास्त लांबी तुम्ही नाही देऊ शकत त्या ठिकाणी.
428 मीटरची लांबी त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे मित्रांनो. आपण जास्त टाकून पाहू त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येऊन जाईल की 60 मीटरपेक्षा कमी नसावी आणि 428 मीटरपेक्षा जास्त नसावी. त्यामुळे मित्रांनो आपण फक्त त्या ठिकाणी 428 मीटर पर्यंतच लांबी पीव्हीसी पाईपची टाकू शकतो. ती टाकल्याच्या नंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचं आहे आणि डायलॉग बॉक्सवर क्लिक करायचं. मी पूर्वसंमतीपेक्षा संमतीशिवाय पाईप खरेदी करणार नाही असं डायलॉग बॉक्सवर क्लिक करून जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर घटक यशस्वीरित्या जतन केला जाईल असा मेसेज येईल. येस करून बॅक यायचं आहे आणि परत एकदा घटकांसाठी अर्ज करा डाव्या साईडला त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा तुम्ही पाठीमागच्या इंटरफेसवर जाईल. थोडं स्लो चालत आहे माझं नेट. त्यानंतर मित्रांनो वरच्या साईडला जी निळी अक्षरामध्ये तुम्हाला दिसत आहे अर्ज सादर करा, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर. त्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस दिसून येईल तुम्हाला. माझा नेट सध्या स्लो चालू आहे त्यामुळे थोडा वेळ लागत आहे मित्रांनो. अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर असा आपण निवडलेल्या बाबी हा इंटरफेस त्या ठिकाणी दिसून येईल. त्या ठिकाणी पहा हा बटन आहे, त्या पहा बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये दिसून येईल पाईप, पीव्हीसी पाईप जे आपण निवडलेला आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली डायलॉग बॉक्सवर शर्ती व अटी मान्य करून पे ॲप्लिकेबल फीस या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 23 रुपये 60 पैसे ही फी भरायची असते. त्यासाठी मेक पेमेंट यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर नेट बँकिंग किंवा वॉलेट किंवा क्रेडिट डेबिट कार्डद्वारे तुम्ही करू शकता. मी या ठिकाणी नेट बँकिंगद्वारे करत आहे पेमेंट. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही QR कोड देखील यूज करून करू शकता. खूप सारे ऑप्शन त्या ठिकाणी आहेत. मी नेट बँकिंगद्वारे करत आहे. पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बॅक तुम्ही ऑटोमॅटिकली महाडीबीटीच्या वेबसाईटवर येऊन जाल. तुम्ही पेमेंट रिसिप्ट पाहू शकता, सक्सेसफुल झालेली आहे. या ठिकाणी 23 रुपये 60 पैसे पेमेंट केलेली आहे आपण. त्यानंतर या प्रिंटची तुम्ही रिसिप्ट घेऊ शकता मित्रांनो. ॲप्लिकेशन ID तुम्हाला आलेला आहे. ही प्रिंट काढून तुम्ही जतन करून ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला घटक इतिहास पहा यावर क्लिक करायचं आहे. माफ करा, डाव्या साईडला घटक इतिहास पहा. त्यानंतर लागू केलेले घटक यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली तुमचा अर्ज क्रमांक आलेला आहे. आपण ज्या योजनेकरता फॉर्म भरलेला आहे ती माहिती आलेली आहे. त्याची प्रिंट तुम्ही घेऊ शकता. ही प्रिंट असणार आहे मित्रांनो. ही प्रिंट तुम्ही काढून जतन करून ठेवायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे पीव्हीसी पाईपची जी महाडीबीटीद्वारे अनुदानाकरिता फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे. मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ही पेमेंटची स्लिप देखील तुम्ही प्रिंट घेऊन शकता आणि ती दोन्ही पण सेव्ह करून ठेवायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.